ठेव. चिंदी स्वतः निर्दोषपणा सिद्ध करायला झटत होती, जीव धोक्यात घालत होती आणि शेवटच्या क्षणी स्वतःहून निघून गेली. शक्यच नाही. परत विचार कर हरबा, चिंदी जिथं कुठं असेल ना तिकडून तिला परत घेऊन ये. विनायक निघून गेला. थॉट घेतला, दोघांकडे एक लूक, खाली बसले त्यांच्याकडे लूक आणि एक्झिट. ऍक्शन. मला मालूम आहे चिंदी स्वतःहून घर सोडून गेली नाही. ती एक घर स्वतःहून सोडून गेली असन, नाही तर तिला घालवली असन. जे गावी घडलं असन पर एक पक्का आहे, या घरातल्या इथल्या नरकातनं तिला जगात कुठं बी नाही भेटणार. मी स्वतःचा स्वभाव नाही बदलू शकलो याचं मला दुःख राहील. पर चिंदी कुठं बी असेल, तिले ती आपले संदेव नक्की जगव. बाकी आता ती बी सुटली आणि तुम्ही बी सुटली. तुमचा शेवटचा सीन होता या मालिकेमधला. कसं असतं पहिला हा शेवटचा सीन, उद्यापासून तो होता हा सीन किंवा हरवाय कॅरेक्टर अतुल अगलावे. अतुल सोबत पण मला खूप गप्पा मारायच्या, त्याच्या नॉर्मल कॉस्ट्यूमवरती त्याच्यासोबत गप्पा मारल्या. सिंधुताई माझी माई मधला शेवटचा सीन केलाय. म्हणजे मी का हा व्हिडिओ शूट करतो माहिती आहे, कारण की या कॉस्ट्यूममध्ये तो आता परत नाही दिसणार, म्हणून मी हा व्हिडिओ शूट करतो. कारण की मला त्याशी गप्पा मारायच्यात तर त्या नॉर्मल कॉस्ट्यूमवरती गप्पा मारायच्यात, ते अतुल आगलावेशी गप्पा मारायच्यात. आणि या कॉस्ट्यूममध्ये जर मला परत बघायचं असेल तर तुम्ही GOTVवर जा आणि सिंधुताई माझी माईचे माझे सगळे एपिसोड पहा. यस, सिंधुताई माझी माई GOTVवरती केव्हाही पाहू शकता. अतुल कसा वाटला तुला, म्हणजे पहिला सीन आणि शेवटचा सीन कसा अनुभव काय होता? पहिल्या सीनच्या वेळेला तर मला फार धाकधूक होती की या कॅरेक्टरची जर्नी किंवा ग्राफ नेमका कसा असणार आहे. कारण मालिकेमध्ये आपल्याला सुरुवातीलाच काही शेवट माहिती नसतो. करेक्ट आहे. मालिका अशी असते की अनेक गोष्टींमुळे ती इन्फ्लुएन्स होत राहते आणि त्या पद्धतीने कॅरेक्टरचे ग्राफ्स आणि प्रवास बदलत असतो. तर एकतर आधी मला सुरुवातीला हरबाजी सपकाळ हे पात्र जे माहिती होतं, जे सगळ्यांना माहिती होतं, ज्या पद्धतीने सिंधुताईंचा नवरा तो नेमका कसा होता याबद्दल जे काही बोललं जातं किंवा जसं काही तेच माझ्या डोक्यात होतं. पण पहिल्या दिवशी मी पहिला सीन करायच्या आदल्या दिवशी मी आमच्या लेखकांशी बोललो. आमचे लेखक पराग कुलकर्णी सर, त्यांच्याकडून मी आधी ग्राफ समजून घेतला किंवा काय नेमकं कॅरेक्टर हे जरा ब्रीफ त्यांच्याकडून जाणून घेतलं. तेव्हा मला लक्षात आलं की आपण काहीतरी खूपच भन्नाट करतोय. जे लोकांनी ज्याची कल्पना केली असेल की हरबाजी हे असं असेल, त्यांच्या कल्पनेला थोडासा छेद देणारं पात्र आपण करतोय. तर हे करायला मजा येणार आहे, फक्त आपल्याला ते नीट जमलं पाहिजे. तर पहिल्या दिवसापासून माझी धाकधूक होती, पण नंतर त्या प्रवासामध्ये इतकी मजा आली, मला लोकांचं खूप कौतुक मिळालं, सगळीकडून खूप कौतुक झालं. म्हणजे हे मी खरंच कृपा समजतो नटेश्वराची माझ्यावरची, की शेवट करताना खरं तर गलबलून येते की इतकं उमदं, इतकं छान कॅरेक्टर मला आता त्याचा प्रवास इथे आता संपतो, याचं मला प्रचंड वाईट वाटतं. कारण की असे पात्र फार खूप कमी किंवा रेअरली आपल्या कलाकारांच्या नशिबात येतात आणि अशी पात्र सतत यावीत आपल्या आणि ती फार काळ करायला मिळावीत असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. कारण की ते आपण जगत असतो, ते मजा येत असते ते करताना. सो हरबाजीला आता बाय बाय करताना खूप वाईट वाटतंय, पण कलाकारांचं आयुष्य असंच असतं. आणि हरबाने त्याला TV9चा नॉमिनेशनचा सन्मान दिलाय, परत मठाचा नॉमिनेशन आहे. आणि कॅरेक्टर खरंच खूप सुंदर होतं, सगळ्यांच्या मनात घर केलं होतं. मला शेवटचा या कॉस्ट्यूममध्ये तुला पाहायचं होतं किंवा ऑडियन्सला माझ्या तुला दाखवायचं होतं म्हणून. पण मी तुझ्याशी डिटेलमध्ये गप्पा मारणार आहे या हरबा या कॅरेक्टरविषयी, अतुल आगलावेविषयी, कारण की तुझ्याविषयी सगळ्यांनी बोललं आहे. म्हणजे स्नेहल, अंकिता, शिवानी, माय सगळ्यांनी बोललं. आता मला तुझ्याशी बोलायचं आहे. अतुल आगलावे हे काय आहे हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण मला हे तुम्हाला
अतुल अग्लवेंची एक वेगळी ओळख करून द्यायची आहे. तो खूप सुंदर माणूस आहे. आपण त्याला भेटूयात नॉर्मल कॉस्ट्यूममध्ये रूममध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. नक्कीच. तर फायनली अतुलसोबत मला बोलायला आज वेळ मिळाला, कारण की अतुल सतत बिझी असतो. म्हणजे अतुल आणि शिवानी हे दोन लोक आहेत, मी जसं मागे पण बोललो की यांच्याकडे अजिबात वेळ नसतो. त्यांना एखाद्या सीनचा गॅप असला तर आम्हालाच खूप आनंद वाटतो की बिचारांना एका सीनचा गॅप आहे, जरा आराम करतील, पडतील कुठेतरी. म्हणजे एवढे बिझी असतात, अशक्य बिझी असणारे ही लोक आहेत दोन आमच्या सेटवरची. तर अतुलसोबत मला म्हणजे तो माझा रूममेट आहे, आम्ही एकमेकांच्या समोर राहतो, पण तरी मला त्याच्याशी जास्त गप्पा मारता नाही आल्या कधी, कारण की तो प्रचंड बिझी असतो त्याच्या कामामध्ये. अतुलविषयी मला एक म्हणजे कौतुक वाटतं या गोष्टीचं की अतुल सारख्या मुलाने ज्या परिस्थितीतून तो आलाय तिथून एखाद्या व्यक्तीने या लेवलला पोहोचणं हे खरंच अशक्य आहे. म्हणजे त्याचा स्ट्रगल इतका भयंकर आहे. म्हणजे नाटकाच्या थिएटरमध्ये तो डोअर कीपर म्हणून त्याने काम केलं, त्याने नाटकाचं म्युझिक ऑपरेट केलं, त्याने लाईट्समॅन म्हणून काम केलं, लाईट ऑपरेटिंग पण केलं त्याने. आणि जी तुम्ही अशक्य कामं वाटतात ती सगळी कामं त्याने केली आहेत. त्याने मध्यंतरीच्या काळात एक छोटंसं हॉटेल पण चालवलं. म्हणजे त्यावेळेस तू माझा सांगती करत होता त्यावेळेस म्हणजे लोक त्याला असं म्हणायचे की अरे तुम्ही तर टी व्हीमध्ये काम करता आणि तुम्ही तुमचं हॉटेल. म्हणजे इतक्या डाऊन टू अर्थ असणारा हा व्यक्ती आहे. म्हणून मला त्याच्याशी गप्पा मारायच्या होत्या की काय आहे अतुल अग्लवे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर अतुल, हरबा हे कॅरेक्टर तुझ्यापर्यंत कसं आलं आणि एकंदरीत हरबाची तुझ्यासोबतची जर्नी ही कशी होती? पहिल्यांदा इनरमध्ये सापडलं का आउटरमध्ये सापडलं? ते कॅरेक्टर सापडण्यासाठी तुझा काय प्रवास होता, काय तुझा थॉट प्रोसेस होती, हे मला तुझ्याकडनं ऐकायचं आहे. आधी सगळ्यांना हॅलो. मला खरं तर कुणालच्या ब्लॉगवर यायला मिळते याचा खूप आनंद. अरे बाप, कुणालने हे ब्लॉगिंग वगैरे जे काही सुरू केलेले हे आम्हाला फार कौतुक वाटतं याचं, कारण की तो सतत ब्लॉगिंग करत असतो. एनिवेज कुणालविषयी मी बोलेनच पुढे. तर कुणालचे प्रश्न जे आहेत तर त्याची उत्तरं देतो. याआधी मी योग योगेश्वर जयशंकर नावाची मालिका केली कलर्स मराठीचीच, आणि त्याचं डिसेंबरमध्ये शूट संपल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्येच मला विचारणा झाली होती. म्हणजे डिसेंबरमध्येच या रोलसाठी मला विचारलं होतं आणि मी लगेच होकार दिला होता. मुळात आधी या रोलविषयी मला जी माहिती होती ती एवढीच होती की हरबा म्हणजे सिंधुताईंचा नवरा हे जे कॅरेक्टर आहे त्याने सिंधुताईच्या नवऱ्याने जसं जनरली लोकांना माहिती आहे की खूप छळ केला त्यांचा, खूप मारझोड केली, तो दारुडा होता हे आणि ज्या काही गोष्टी असतील सगळ्या निगेटिव्ह गोष्टी. तर मी मुळात याआधी बऱ्याच निगेटिव्ह भूमिका केलेल्या आहेत, त्यामुळे परत मला ती निगेटिव्ह भूमिका खरं तर करायची नव्हती. आणि त्याच्यासाठीच मी स्वतः एक माझं एक हे केलंय, ठरवून टाकलंय की आता एक भूमिका केली की त्याच शेडची भूमिका लगेच नाही करायची, पुढे 2-4 भूमिका वेगळ्या केल्यानंतर मग पुन्हा पाहिजे तर करू. सो त्यासाठीच मी योग योगेश्वर जयशंकर केली, ज्यामध्ये मला पूर्णपणे वेगळ्या धाटणीची एक संयमी आणि फारच काय म्हणतात त्याला शांत स्वभावाचा माणूस आणि सद्गुणी, सगळ्या ज्या काही सद्गुणांमध्ये जे काही गुण येतात ते सगळ्या गुणांनी परिपूर्ण असलेल्या माणसाची भूमिका करायला मिळाली. सो मला ती आधीची इमेज निगेटिव्ह जी असेल ती ब्रेक करता आली. पण त्याच्यानंतर लगेच मला आता अशी भूमिका पुन्हा आली आहे, तर मी विचार करायला लागलो की काय करावं. पण ती सिंधुताईच्या नवऱ्याची आहे, यामुळे मला असं वाटलं की नाही करायला पाहिजे, कारण याच्याकडे येणारा फोकस म्हणा किंवा याच्याकडे ज्या पद्धतीने बघितलं जाईल ते जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं जाईल. आणि खरं तर थोडासा स्वार्थ म्हणून अभिनेत्याचा स्वार्थ जो असतो की आपण आपलं काम दिसावं, लोकांनी जास्ती असं पाहावं. तर सिंधुताई म्हटल्यावर लोक नक्कीच आवर्जून बघणार आहेत. त्यात सिंधुताईंचं एवढं सगळं कार्य जे आहे ते कार्यसुद्धा या मालिकेमार्फत पुढे जाणार आहे, लोकांसमोर येणार आहे. तर त्यात आपला काहीतरी छोटासा खारीचा वाटा असेल, अशा अनेक गोष्टींचं पॅकेज माझ्यासमोर येणार होतं. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं शूटिंग आउटडोअरला असणार होतं, मुंबईच्या बाहेर. मला सदैव मुंबईच्या बाहेर शूट करायला आवडतं, कारण मुंबईतले ट्रॅफिक आणि या सगळ्यातून मार्ग काढत सेटवर पोहोचणं, परत घरी येणं, या सगळ्या गोष्टी मला नकोशा आवडतात. खूप एक्झॉस्टिंग असतं. आमचं ऑलरेडी 12 तासाची शिफ्ट असते, ती 13 तास 14 तास पण चालते. त्यातून आपण पुन्हा ट्रॅव्हल करा वगैरे, ते मला ते अजिबात आवडत नाही. आणि मग मी त्यासाठी होकार दिला. आता त्यानंतर पुढचं चॅलेंज असं असणार होतं की बाबा या भूमिकेसाठी गरज होती ती विदर्भातली जी भाषा आहे, वऱ्हाडी भाषा,
या भाषेचं चॅलेंज माझ्यासमोर होतं, कारण मी या भाषेत आत्तापर्यंत कधीच काम नाही केलं. तर मला ती भाषा शिकणं फार गरजेचं होतं. पुन्हा मला आमच्या दिग्दर्शकांनी आवर्जून सांगितलं की तू जिम वगैरे करायला घे, जरा आपण तुझे असे शॉर्ट्स घेणार आहोत, उघडा दाखवणार आहोत तुला सुरुवातीला. तर ती एक आनंदाची गोष्ट होती. आणि वर्कआउट तर माझा नेहमी रेग्युलर चालूच असतो. त्याच्यासाठी मग पुन्हा मी एक्स्ट्रा वर्कआउट किंवा थोडंसं बॉडी पंपिंग, मला पंप बॉडी आवडत नाही, मला लीन राहायला आवडतं. पण त्याच्यासाठी म्हटलं स्क्रीनवर आणखी जरा ह्यूज दिसेल किंवा तो रांगडा आहे तर रांगडेपणा दिसावा म्हणून पुन्हा मग वर्कआउट वगैरे एक्स्ट्रा सुरू केला, डाएट वगैरे या सगळ्या गोष्टी या बाह्य भागाचं. बाह्य म्हणजे आपण काय म्हणतात त्याला, कायिक अभिनय ज्याला म्हणतात, ॲपिरियन्ससाठी आपण जी काय मेहनत करतो ही झाली. आता मग त्यानंतर मग मी आमच्या प्रोड्युसरला सांगितलं की मला जे काही तुमचं आधीचं शूट झालेलं स्क्रिप्ट असेल ते मला पाठवा, जेणेकरून मला ते वाचता येईल आणि ती भाषा मला अवगत करता येईल. आणि एपिसोड्स बघणं मग सुरू केलं मी. त्याचे जे टेलिकास्ट झालेले ऑलरेडी एपिसोड होते त्यामध्ये हे लोक कशा पद्धतीने वऱ्हाडी बोलत आहेत, सो ते ऐकायला लागलो. आणि त्या पद्धतीने डायलॉग मी स्वतः माझे नाही, इतर कॅरेक्टर्स होते, माझे डायलॉग्स अजून माझ्याकडे आले नव्हते. सो इतर कॅरेक्टर्सचे जे डायलॉग्स होते ते मी बोलायला लागलो, जेणेकरून माझ्या तोंडात ती भाषा बसेल. आणि नंतर जेव्हा मला शूटसाठी बोलवलं गेलं आणि मी आलो, तर दुसऱ्या दिवशी शूट असणार होतं, आदल्या दिवशी माझं लुक टेस्ट वगैरे. तर त्यावेळेला मी आमचे लेखक जे आहेत पराग कुलकर्णी त्यांच्याशी बोललो, जेणेकरून मला ब्रीफ एक आयडिया येईल कॅरेक्टरची की बाबा काय कुठल्या पद्धतीने कॅरेक्टर असणार आहे, काय ग्राफ असणार आहे त्याच्या, कशा पद्धतीने हे कॅरेक्टर पुढे जाणार आहे. सो त्यांच्याकडून आयडिया मला अशा पद्धतीने मिळाली. त्यांनी जे पद्धतीने मला सांगितलं त्यावरून हे मला लक्षात आलं की मी जो विचार केला होता हे कॅरेक्टर अजिबात तसं नाही आहे. मीच नव्हे, कोणीही या कॅरेक्टरच्या बाबतीत जो विचार केला असेल. कारण की काही जणांनी मला असं पण सजेस्ट केलं होतं की काय कशाला ही भूमिका करतोयस, ते नवरा दारुडा आणि ते मारझोड करणं असं सगळं ते असणार होतं. तर मी थोडं म्हटलं तर एक डेअरिंग केलं होतं ही भूमिका स्वीकारण्याची. आणि मग जेव्हा मला त्यांच्याकडून कळलं की अरे या कॅरेक्टरचा ग्राफच वेगळा आहे, ही कॅरेक्टरची जर्नीच वेगळी असणार आहे, मला प्रचंड आनंद झाला. मी सुखावलो आणि मी रिलॅक्स झालो खरं तर. आणि मग त्या कॅरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला लागलो की कशा पद्धतीने करते. माझ्या हातात आता एकच दिवस होता, जो दुसरा दिवस असणार होता. सो त्या दिवशी माझं पहिलं जे शूट सीन झाले ते माझा मित्र अक्षय पाटील त्याच्याबरोबर पहिला सीन झाला. आणि त्याच्यानंतर अतुल कासवा, माझे फार लाडके, आणि माझी माय, माझी जगातली सगळ्यात फेवरेट माय विद्या सावळे, हे या दोघांबरोबर माझे सीन असणार होते. तर पहिलाच जो माझा सीन अक्षय पाटील बरोबर झाला तिथे मला लक्षात आलं की ओके मला ही भाषा जमलेली आहे. ओके, आणि त्या पहिल्या सीनमध्ये आपल्याला लक्षात येत नाही की इथून काय कॅरेक्टर काय एवढं काही लक्षात चाचपडत होतं. मग अतुल काका आणि माय बरोबर माझा जो सीन होता तो खूप असा एक उद्विग्न होतो मी वगैरे, अशा पद्धतीचे सीन होते. असे 3-4 सीन झाले त्यातही मी चाचपडतच होतो. इव्हन मीच नाही, ते दोघंही चाचपडत होते भाषेमुळे की काय. पण अतुल काका मुरलेले अभिनेते आहेत, ते बरोबर बाजी मारून जात होते. सो असं चाचपडणं चालू होतं. पण मग तो एक सीन आला माझ्यासमोर ज्याच्यामध्ये हरवाचा लग्नामध्ये अभिमान, हरवाचा होणारा सासरा, जी भूमिका किरण मानेंनी केली आहे, तर अभिमान त्याचा अपमान करतो. सो त्यावेळेला हरबा जो तापट डोक्याचा आहे, जो हलक्या कानाचा आहे, जो अशिक्षित आहे, जो रांगडा आहे, आणि त्या काळातला जेव्हा एवढं काही प्रगत नाही आहे किंवा आपल्याकडे आता ज्या टेक्नॉलॉजी आहे वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला बाहेरचं जग पण कळतं, पण त्यावेळेला ह्या गोष्टी पण नव्हत्या. एका साच्यामधलं आयुष्य जगणारा माणूस, एका संकुचित विचाराचा माणूस, जो फक्त त्याचं घर आणि गुरं चरायला नेणं, रान आणि गाव याच्या पलीकडे कधी गेला नसेल, त्याच्या पलीकडे जग आहे किंवा तशा पद्धतीने कधी विचारही केला नसेल. सो अशा आधुनिक विचारांच्या ज्याला अजिबात काही संपर्कच आला नाही आहे असा माणूस, तर तो कसा रिॲक्ट होईल हे मी याचा विचार करायला लागलो. आणि त्या सीनमध्ये असं झालं की मी सगळं एक ठरवलं की बाबा मी सगळा राग, जर तापट माणसं असतील तर तो हा कसा तापट असेल, तर मी प्रत्येक ठिकाणी रिॲक्ट नाही व्हायचं असं ठरवलं. फक्त माझ्यामध्ये राहायचं, माझ्यामध्येच त्याचा विचार करायचा आणि ते सगळं धुमसत एकदाच का तो ब्लास्ट करायचा, अशा पद्धतीचं मला जरा एक कल्पना सुचली. आणि ते मी तिथे केलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने वर्क झालं. मलाही ते करायला माझ्या दिग्दर्शक जे विठ्ठल टाकवे आहेत त्यांनीच मला या भूमिकेसाठी खूप आणि खरं तर मदत केली आहे.
तर त्यांनाही ते प्रचंड आवडलं आणि सो मी ते कॅरी केलं पुढे आणि ते करेक्ट जायला लागलं आणि बरोबर मला ते असं म्हणता येईल की मला एक पुढे काम करणं मग सोपं व्हायला लागलं की ओके हे अशा पद्धतीने हे कॅरेक्टर जाईल आणि ते लोकांनाही आवडलं आणि सगळ्यांनाच ते छान वाटायला लागलं. सो मला तिथे त्या कॅरेक्टरची स्टाईल मिळाली. वा. बरं, माझा नातूचा एक किस्सा सांगतो की माझी एक रील व्हायरल झाली होती, 4 लोक काय म्हणतील. ती रील विठ्ठल डाकवे सरांनी पाहिली, म्हणजे त्याची पेपरला एक न्यूज आली होती की ते 4 लोक सापडले आणि ते 4 लोक हीच आहेत आणि ते आता काही म्हणणार नाही अशी लोकमतला एक बातमी आली होती. आणि ती बातमी विठ्ठल डाकवे सरांनी पाहिली आणि त्यांनी म्हणले की ह्यामधला हा 4था जो पोरगा आहे कोपऱ्यातला तो मला पाहिजे, याचा नंबर कोणाकडे आहे का. त्यांनी बऱ्याच लोकांना विचारलं आणि मग अतुल तिकडे होता आणि अतुलला पण ते विचारले, अतुल यांना ओळखतो का या पोराला. तर तो म्हणला की ह्या पोराला नाही ओळखत मी, पण याच्यातल्या प्रवीण टाळींकरला ओळखतोय, याच्याकडनं याचा नंबर मिळेल. आणि मग अतुलनी प्रवीणकडनं माझा नंबर घेतला आणि तो प्रोडक्शनला दिला आणि त्यानंतर मी ऑडिशन देऊन मी इकडे आलो. त्या झाला माझा वैयक्तिक अनुभव किंवा किस्सा. हरवाय कॅरेक्टर करताना तुला जी तू सांगितलंस की धमाल मजा आणि हे कॅरेक्टर कसं सापडलं, हे मला एक सांग की को आर्टिस्टसोबत काम करताना तुला कोणत्या को आर्टिस्टसोबत काम करताना मजा आली आणि तुझं प्रत्येकासोबत कसं बॉन्डिंग होतं त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. को आर्टिस्ट विषयी जर म्हणायचं तर कोणी एका स्पेसिफिक को आर्टिस्ट विषयी मला फारच चांगलं वाटलं नाही असं नाही म्हणणार. पण मी सांगतो, जेव्हा अख्खी फॅमिली इन होणार होती, मी अतुल काका आणि माय आम्ही तिघं जेव्हा होतो तेव्हाच मी म्हणालो होतो की जेव्हा आपली फॅमिली येईल ना तेव्हा आपलं खूप कमाल आपले सीन होणार आहे. आणि हे माझं सुतोवाच म्हणा किंवा हे माझं भाकीत म्हणा हे अगदी तसंच खरं झालं. कारण जेव्हा सगळे आले म्हणजे बुराजी, मोतीलाल, मालती, नंदा ही जेव्हा पात्र आली आणि त्यानंतर शिवानी इन झाली, आधीचे काही एपिसोड छोटी चिंदी होती, तर जेव्हा हे सगळे इन झाले तेव्हा एकूण एक सीन इतका कमाल होत होता. याचं कारण म्हणजे असे काय म्हणतात ना, निवडून आणलेले एक हिरे होते आणि यामुळे प्रत्येक जण आपापल्या कामाच्या बाबतीत इतका डेडिकेटेडली विचार करत होता आणि इतक्या सिन्सिअरली पॉझिटिव्हली विचार करत होता आणि काम करत होता प्रत्येक जण, की ज्याच्यामुळे तो एक बॉन्ड तयार व्हायला. कारण की समविचारी माणसं असतील की मग आपला एक चांगला बॉन्ड होता. इथे आमचा समविचार कुठला पहिला जर कनेक्ट झाला असेल तो कामाच्या बाबतीतलं डेडिकेशन, कामाच्या बाबतीत खूप सिन्सिअर असणं. करेक्ट. एकूण एक कलाकार यातला कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर. माय माझी जी म्हणजे ती सतत म्हणजे बघायचो मी तिच्याकडे की ही मला अशी म्हणजे कॅरेक्टरच्या व्यतिरिक्त म्हणजे जेव्हा ती मला पहिल्यांदा अशी भेटली होती तिच्या ॲपिरियन्समध्ये, कॅरेक्टरच्या नव्हे, विद्या साळवे म्हणून सावळे म्हणून जेव्हा ती माझ्यासमोर आली होती तेव्हा मला वाटलं की खूपच यंग दिसते आणि कसं बरं तिला भाषेचं पहिल्यांदा सुरुवातीला खूप प्रॉब्लेम होता. ती सतत तू पटकन कॅच केली रे भाषा आणि मलाच जमत नाही अशी सगळं तिचं फंबल वगैरे सतत होत होते आणि सगळं त्याचं सुरुवातीच्या 1-2 सीनच्या वेळेला शूट करताना असं तिचं झालं. पण ती तरी सुद्धा त्यामध्ये एकदम इन्व्हॉल्व असायची, नाही मला करायचंच आहे, ती मागेच लागायची मला करायचंच आहे. आणि ती जेव्हा त्या अपीरन्समध्ये त्या कॅरेक्टरच्या अपीरन्समध्ये यायची, मायच्या अपीरन्समध्ये जेव्हा यायची आणि जेव्हा ती तो एक ठहराव घेऊन किंवा ते एक बेरिंग घेऊन जेव्हा ती बोलायची ना, मला असं वाटायची माझी माय, ती खरंच माझी माय. अतुल काका मला माझे खरंच बाबा वाटत होते. ते ज्या पद्धतीने परफॉर्म करायचे, ज्या पद्धतीने त्या कॅरेक्टरचा विचार करून वावरायचे, तर त्या दोघांमुळे मला असं फार ती मजा यायची आणि ते सीन खूप खुलून जायचे आमचे तिघांचे. आणि ज्या वेळेला मग कुणाल आला, शार्दुल दादा आला, अंकिता आली, स्नेहल आली, शिवानी आली आणि हे प्रत्येक जण ज्या पद्धतीने इंटरकनेक्शन जे असतं कॅरेक्टरचं एका फॅमिलीमध्ये, प्रत्येकाचा एकमेकांशी एक वेगळ्या पद्धतीचा बॉन्ड असतो. म्हणजे मोठ्या भावाचा त्याच्या धाकट्या भावाशी असलेला बॉन्ड हा अगदी त्याच्या बहिणीशी पण तसंच असेल किंवा वडिलांशी पण तसंच असेल असं नसतं. प्रत्येकाचा प्रत्येकाबरोबरचा एक वेगवेगळा बॉन्ड असतो, प्रत्येकाबरोबरचा एक वेगवेगळा स्वार्थ असतो. त्या पद्धतीने ती माणसं त्या माणसांशी रिॲक्ट होत असतात आणि वागत असतात. सो हे सगळं मी तर शार्दुल दादाला विचारलं. म्हणजे शार्दुल दादाचा तर पहिला सीन असा होता, जेव्हा त्याला पहिल्यांदा मी बघितलं, मी जे म्हटलं मगाशी की लग्नामध्ये मी ब्लास्ट होतो माझा अपमान झाल्यावर, ओके, तो जो सीन चालला होता, शार्दुल दादाला काही डायलॉग नव्हते,
तो बसलाय, तो नुसता बसलाय, तो बघतोय आणि माझं लक्ष त्याने वेधलं होतं. मी त्याला नंतर जाऊन भेटलो, म्हटलं शार्दूल दादा तू कमाल कॅरेक्टर पकडलेस. ना एक डायलॉग बोलला ना काही केलंय, फक्त मी त्याकडे बघत होतो, त्याने ते वेरिंग पकडलं होतं. म्हटलं क्या बात आहे, काय हा माणूस, काय मला खूप उत्सुकता लागली की काय करणार आहे. आणि तिथेच बाजूला बसलेला मोतीलाल, त्याचा आणि माझा संवाद होतो. त्याने ज्या पद्धतीने डायलॉग डिलिव्हरी केली होती ना, बोललो बाबा मी जे म्हटलंय तसंच होणार आहे, आता काहीतरी मॅजिक होणार आहे, पुढे जाऊन मॅजिक होणार. एक एक असे जसं की आता म्हणजे मी गेम ऑफ थ्रोन्स पाहिल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येक अभिनेत्याने अभिनयाचा वस्तुपाठ म्हणून त्या गेम ऑफ थ्रोनकडे पाहावं. कारण की एकूण एक कॅरेक्टर हे त्यांचं प्रत्येकाचं वर्किंग, प्रत्येकाचं डिटेलिंग इतकं कमाल आहे. एकही कॅरेक्टर म्हणजे अगदी मागून पास होणारा जो कलाकार आहे त्या कलाकाराने सुद्धा कमाल काम केलेलं आहे. हे अतिशयोक्ती वाटेल, पण ज्यांनी पाहिलं असेल गेम ऑफ थ्रोन त्यांना यावर विश्वास बसेल. तर तशा पद्धतीचं काहीतरी आपल्या आयुष्यात घडावं, आपल्याही आयुष्यात असे कलाकार यावे आणि अशा पद्धतीने काम व्हावं असं मला वाटत होतं. तर ती माझी इच्छा इथे पूर्ण झाली असं मी म्हणेन. कारण की एकूण एक कलाकार हा त्या पद्धतीने काम करत होता. प्रत्येक त्यासोबत वेगळा बॉन्ड असतो आपला आणि तो होतोच. तर आपण त्याविषयी बोलूया की तुझं सबकाय फॅमिलीच्या सगळ्या आर्टिस्टसोबत किंवा फॅमिलीसोबत कसा बॉन्ड होता? ॲक्च्युली बॉन्ड हा माझा सेटवरच्या सगळ्याच माणसांबरोबर झाला आहे. खूप कमाल झाला आहे. आता स्पेसिफिकली सबकाळ फॅमिलीबद्दल बोलतोयस तर तरीसुद्धा अतुल काकांविषयी मी अजून तेवढं काही बोललो नाही. अतुल काका खूप कमाल माणूस आहे. म्हणजे ते जेव्हा सोबत असतात ना, एक म्हणतात ना की एक अशी व्यक्ती की ज्याच्याकडे भरपूर नॉलेज आहे, भरपूर एक्सपिरियन्स आहे. आमच्यामध्ये बुजुर्ग आहेत ते, सो त्यांच्याकडे इतकं नॉलेज, मला त्यांच्या सानिध्यात राहायला प्रचंड आवडायचं. काही ना काही नवीन गप्पा त्यांच्याबरोबर मला करायला मिळायचं. त्यांचे किस्से, त्यांचे अनुभव, या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतः खूप समृद्ध होत जातो या सगळ्या यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे. करेक्ट. सो अतुल कांगर बरोबरचा माझा बॉन्ड हा मोलकरणबाईपासूनच आहे. आणि तेव्हा पण आम्ही खूप धमाल करायचो. वा वा. हा, त्यांना मी माऊली म्हणतो तेव्हापासून. मी आताही त्यांना माऊलीच म्हणतो. तर ते कमाल आहेत. आणि त्यानंतर आली माय. तर मला माहिती नव्हतं मायबरोबर माझा असा काहीतरी नेक्स्ट लेवलचा बॉन्ड तयार होईल. कारण तिचं काम मी बघितलं होतं लागिरं झालं जी मध्ये. ओके. आणि त्यामध्ये ती वेगळीच होती, एक निगेटिव्ह रोल केला होता तिने. आणि त्यातली ती इमेज होती मामी. सो म्हटलं ही माझ्या आईच्या भूमिकेमध्ये आली. ओके, ठीक आहे, तिचा एवढा मोठा मुलगा आहे, एवढी मोठी मुलं आहेत खरं तर. मी एकटाच नाही, गुराजी, मोतीलाल, एवढी टोणगी मुलं आहेत आणि तिला शोभत नाही. ही कशी काय वाटणार आहे वगैरे असं मला वाटत होतं. पण मी तिला पाहिलं ज्या पद्धतीने ती काम करत होती. आणि एक आमचा सीन होता दोघांचा, ज्यामध्ये फार इमोशनल सीन होता. मी बाहेर येतो आणि फार असा उद्विग्न होतो की माझा अपमान झाला लग्नामध्ये आणि हे कसं मी सहन करू. आणि पहिल्यांदा म्हणजे हरबा जेव्हापासून दिसला त्यानंतरचा पहिल्यांदा त्याचे डोळे पाणावलेले दिसणार असं. सो ही जी उद्विग्नता आहे त्या सीनमध्ये येण्यासाठी किंवा तो मला फ्लो येण्यासाठी मायचा खूप मोठा सपोर्ट आहे. ती ज्या पद्धतीने डायलॉग डिलिव्हरी करत होती, ज्या पद्धतीने ती माझ्याशी बोलत होती, मला खरंच वाटलं की माझी आई माझ्याशी बोलते. आणि त्यावेळेला मी तिला म्हटलं पण, तू खरंच माझी माय वाटतेस, तू खूप कमाल काम करतेस. आणि तिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती माझ्या कामाचं खूप कौतुक करायची. मला प्रत्येक वेळेला येऊन ॲप्रिशिएट करायची, अरे खूप कमाल करतोयस. मग तिच्या घरचे कसं कौतुक करतायत माझ्या कामाचं आणि काय तू खूप. आणि मला म्हणायची खूप मोठा आहेस, माझ्याबरोबर काम केलेले जे कोणी आहे ते सगळे खूप मोठे झाले, तू पण होणारच आहेस. तिच्या मुलाचं काम केलेले सगळे स्टार झाले असं तिचं म्हणणं आहे. आणि तू तर खूपच काम करतोयस, त्यामुळे तू बघ, तू माझं मी लिहून देते. सो हे जे आशीर्वाद ती देत राहते ना सतत मला, ह्याच्यामुळे तर तो बॉन्ड म्हणजे तिथल्या तिथेच आमचा तयार झाला होता. आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी ती माझी आपुलकीनं काळजी करणार, आपुलकीनं बोलणार. बरं, ह्या सगळ्यांना थोडंसं डावलून माझ्यावर विशेष प्रेम करणार, असं तिचं सगळं चालू असतं. एकदा तर म्हणजे मला एका इव्हेंटला जायचं होतं आणि असं झालं की आता इव्हेंटसाठी अचानक आता इव्हेंटला जायला सांगितलंय. बरं, शूटमध्ये रोज मी शूट करतोय, बिझी आहे, 14 तास आमचं शूट चालू आहे. आता कसं मी सगळं मॅनेज करायचं. एक तर माझे काही कोलॅबरेशन करणारे म्हणजे कोणाशी कोलॅबरेशन करायचं तर त्यांच्याशी पण काही कॉन्टॅक्ट्स नाही आहेत, मग काय करू वगैरे असं सगळं चालू होतं. तर मग आमचेच जे कॉस्ट्युम या सिरियलचे ज्यांनी केलेत, वैशाली देशमुख, सो त्यांना मी सांगितलं असं. मग त्यांनी मला 2 ऑप्शन पाठवले. तर त्यातला एक खूपच कमाल होता, फक्त तो खूप मळलेला होता, तो वॉश नव्हता केला बहुतेक, तो तसाच आला होता माझ्याकडे. तर म्हणजे तो
त्यांनी नसेल पाठवला, त्यांच्या ज्या माणसाने हे केलं असेल त्याने असंच तो पाठवून दिला असेल. तर आता मी काय माय म्हणाले अरे हे छान दिसतंय, ते ब्लॅकपेक्षा व्हाईटवाला छान दिसतंय. म्हटलं पण हे मळलेलं आहे काय करू. मग मी जरा हिरमुसलं, म्हटलं जाऊ द्या, पण आता आपल्याकडे वेळ नाही, उद्या घालून जायचंय मला, तर आता हे ब्लॅकवालच घालतो. ती म्हणे तू नको काळजी करू बाळा, मी बघते काय ते, तू जा शूटला. आणि तिला विचारलेलं दुसऱ्या दिवशी सुट्टी होती, माझं शूट असणार होतं. मी शूट करून मग ते कपडे वगैरे घेऊन इव्हेंटला जाणार होतो सोलापूरला. सोलापूरच बार्शी तिचंच ते गाव. तर म्हटलं ओके ठीक आहे बघू, तू काही फार कष्ट घेऊ नको म्हटलं, मी बघतो, आहे आपल्याकडे एक ब्लॅकवाला, ते ब्लॅक सूट आहे तो घालेल. त्यावेळी तू जा, मी बघते काय ते. माझ्या मायने काय केलं असेल, ती सकाळी लवकर उठली, आधी लॉन्ड्रीवाल्यांकडे जाऊन फिरली, मला हे 2 तासामध्ये क्लीन करून द्याल का, व्यवस्थित ड्राय वॉश करून द्याल का, ड्राय क्लीन करून द्याल का, जे काही पैसे लागतील ते घ्या. पण त्या सगळ्यांनी सांगितलं मॅडम आपल्याकडे असं काही मशीनच नाही, इकडे आम्ही पलूसमध्ये राहतोय, तर इथे या गावाखेड्यामध्ये असे काही मशीन्स नाही आहेत जवळपास, तिकडे शहरात जावं लागेल, आपण नाही 2 तासात नाही होऊ शकत वगैरे असं सगळं त्यांनी सांगितलं. पण ती हरली नाही, हार नाही मारली तिने. तिने काय केलं, आतमध्ये एक छान सूट होईल असं एक टी-शर्ट माझ्यासाठी खरेदी केला. आणि काय केलं की आली, सॉक्स आणले, घरी आली, वॉलेट आमच्यासाठी पण आणले, घरी आली आणि तो अख्खा सूट स्वतःच्या हाताने तिने वॉश केला, सुकवला, परत गेली, इस्त्री करून आली. बरं, तिला गुडघ्याचा त्रास होतोय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं 15 दिवस तुम्ही आराम करायचा आहे. ओके, तरी सुद्धा माझ्या मायने माझ्यासाठी हे असं एवढे कष्ट घेतले. आणि मी छान दिसावं, मी छान दिसलो की तिला खूप आनंद होणार होता. ती मला म्हणाली तू हिरो आहेस, तू हिरो सारखा दिसला पाहिजे, तू सगळ्यात बेस्ट दिसला पाहिजे. हे जे काही तिचा हा जो काही तिचा आग्रह होता ना, मला फार असं गलबलून आलं की ही माझी खरी आई का नाहीये. सो हे जे तिने केलं ना, त्यानंतर मी म्हटलं की माय आता तुला मी इथेच घेऊन फिरणार आहे माझ्या डोक्यावर. त्यानंतर सुद्धा ती जेव्हा पण कधी पण मी कुठल्या इव्हेंटला जाणार असेल ना, ते बघणार की काय घालणार आहेस, असं नाही हे घाल, हे असं घाल, ते असं कर, ही ॲक्सेसरीज घे, तू छानच दिसला पाहिजेस, तू हिरो आहेस, माझा पोट्टा हिरो आहे, ते हिरोच दिसला पाहिजे. सो सकाळी उठून माझ्यासाठी चहा बनवणं, असं म्हणजे समजा मला थोडासा तासभर उशिराचा कॉल टाईम असेल आणि तिला पण वेळ म्हणजे तिलाही त्यावेळेत कॉल टाईम असेल, तर ती माझ्यासाठी सकाळी उठणार आणि जॉगिंगला वगैरे जाऊन येताना दूध वगैरे काय आणायचं असेल आणणार. आणि मला तिच्या हातचा चहा खूप आवडतो, म्हणजे जगात असा चहा कुठे मिळणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. कधी तुमच्या कोणाच्या नशिबात जर तो चहा प्यायची संधी आली तर तुम्ही नशिबान आहात. इतका कमाल चहा ती बनवते. सो माझ्यासाठी सकाळी चहा बनवणार, बाकी कोणाला मिळो न मिळो माझ्यासाठी चहा तयार असणार. सो ह्या सगळ्या गोष्टी ती सतत माझ्यासाठी करत होती. तर ऑब्व्हियसली हे सगळं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की माय आणि माझा काय बॉन्ड असेल. सो ते एक झालं. आता पुढे येतो शार्दूल बुराजी, शार्दूल दादा आणि माझा तर एक खूप नेक्स्ट लेवलचा बॉन्ड झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही दोघं एकमेकांशी खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारू शकतो. एक तर मुळात तो ललित कला केंद्रामधून आला म्हणजे शिकलेला आहे, आणि फक्त तेवढंच नाही तर तो मुळात एक चांगला लेखक आहे, चांगला अभिनेता आहे, आणि त्याने खूप चांगले चांगले सिनेमे पाहिले आहेत, नाटकं पाहिली आहेत, खूप काम केलेलं आहे. यामुळे मला असं झालं की अरे माझ्यासमोर तर एक मोठं घबाडच आलं, एक असं म्हणजे काय खजिना आला माझ्यासमोर की अरे मी आता याच्यातलं काय घेऊ, याच्याकडून काय काय याला काय काय विचारू आणि काय काय शोषून घेऊ याच्यातलं, असं मला वाटायला लागलं. कारण प्रत्येक वेळेला मी काही त्याच्याशी बोलायचो ना, त्याच्यामध्ये खूप डिटेल आणि खूप अशी काय म्हणतात ना गहन चर्चा व्हायची. मग अगदीच कुठलाही विषय वर्जन नसायचा आमच्यामध्ये. तर आमच्यामध्ये ते जे व्हायला लागलं, आणि असे मला डिस्कशन्स करायला फार आवडतात, जेणेकरून आपल्याला काहीतरी एक नॉलेज मिळत असतं आणि त्याच्यातून आपण सुद्धा काहीतरी घडत असतो. सो हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि मी त्यासाठी फार हावरट आहे. अशी माणसं मला भेटली ना की मी त्यांना अगदीच त्यांच्या पाठीच लागतो. सो दादाचं आणि माझं अनेक विषयांवर खूप बोलणं व्हायचं, खूप चर्चा व्हायच्या. आम्ही एकत्र काम करायचो तर आम्ही सीनवर चर्चा करायचो. मग तू सीन कशा पद्धतीने करावा तोही मला सांगायचं की तो आता असं करतोय चांगलंच आहे, फक्त तू असा पण विचार करून बघ. सो त्यामुळे मला आणखी काही सीनमध्ये काम करायला मजा यायची. इनफॅक्ट मी सुद्धा त्याला काही गोष्टी सांगायचो जो त्या पॉझिटिव्हली घ्यायचा, जो इतका माझ्यासाठी खूप सिनियर आहे, खूप मोठा आहे माझ्यासाठी, पण तो सुद्धा ते पॉझिटिव्हली घ्यायचा आणि तो तशा पद्धतीने ते करून पण पाहायचा. सो इथे कुठेही आमच्यामध्ये वयाचं तर म्हणजे आमच्यामध्ये 5-6 वर्षाचा फरक वगैरे, बरोबर आहे ना, 5-6 वर्षाचा फरक असेल, पण त्या वयाचा काही फरक नव्हता आमच्यामध्ये, ना त्याच्या एक्सपिरियन्सचा किंवा सिनियरिटीचा काही फरक पडला. आमच्यामध्ये कुठलाही असा आडपडदाच नव्हता.
तो आम्ही एकमेकांशी खूप चांगले कनेक्ट झालो होतो आणि त्याला आणखी काही गोष्टींचं नॉलेज इथे बोललं तर चालणार आहे का सो त्या गोष्टी तो फार अशा आम्हाला चवीने त्या गोष्टींविषयी वर्णन करायचा करत असतो आणि तो पण माझ्यासारखंच फूड छान बनवतो. हा खूप कमाल. माझ्या डाएटसाठी जसं मला कुणाल चिकन बनवून द्यायचा त्या पद्धती म्हणजे मला वेळच मिळत नव्हता तर मी यांच्यावर सोपवायचो की बाबा तुम्ही करून द्या आणि घेऊन या सेटवर. सो तसंच शार्दूल दादा पण कमाल चिकन बनवायचा माझ्यासाठी. त्याला जसा वेळ असायचा तसा तो माझ्यासाठी चिकन बनवून द्यायचा. आणि जे काही आम्ही तिघंजण मी शार्दूल दादा आणि कुणाल सुरुवातीपासून आम्ही तिघं एकत्र राहत होतो. सो आमच्या तिघा भावांचा जो काही सुरुवातीपासून बॉन्ड झाला तो त्याच्यामध्ये किंवा तिघा भावांपेक्षा मी म्हणेन की आमच्या अख्ख्या फॅमिलीचा जो एकमेकांशी खूप चांगला कनेक्ट झाला खूप चांगला बॉन्ड झाला तर त्याचं कारण म्हणजे मी त्याला म्हणेन म्होरक्या. आमचा म्होरक्या शार्दूल दादा. कारण म्होरक्या जर तुमचा एक चांगला असेल ना की तो तुम्हाला प्रॉपर चांगली दिशा दाखवतो आणि त्याचं सगळं ऐकतात. शार्दूल दादाचं सगळं ऐकायचं. सो तो असल्यामुळे आम्हाला एक सिक्युअर वाटायचं खूप छान वाटायचं. त्यामुळे आम्ही त्याला आता त्याचं जेव्हा आम्हाला कळलं की त्याचं संपतंय तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. बरं त्याचा एक किस्सा झाला होता की त्याला नवीन एक वेबसिरीज मिळाली. त्या वेबसिरीजमध्ये जेव्हा त्याचं कास्टिंग झालं तेव्हा माझं तोंड पडलं. म्हटलं यार तो आता सोडून जाणार म्हणजे मला खूप वाईट वाटलं. पण माझं एक आहे असं आता बऱ्याच जणांना तसा एक अनुभव आला असेल की माझं मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा माझी इच्छाशक्ती जरा अशी स्ट्रॉंग आहे की मला जे हवं असतं ते येतं माझ्यापर्यंत. तर मग असं झालं की हो रे मग झालं काही 10-15 दिवसात तो आता जाणार होता आणि मला फार असं हुरहुर लागली होती यार शार्दूल दादा जाणार आणि शार्दूल दादाशिवाय आता पुढचे दिवस कसे काढायचे असं सगळं चालू होतं. आणि काही दिवसांनंतर म्हणजे 2-3 आठवड्यानंतर माझ्याकडे आला अतुल साल्या तुझी जीप काळी आहे. माझं पोस्टपोन झालं. म्हटलं काय हो आता माहिती नाही पुढे काय होणार आहे म्हणजे म्हणतात ते आता कास्टिंगमध्ये पण काही बदल होणार आहे. मी म्हटलं म्हणजे काय माहिती आता माझं पण राहते की नाही. म्हटलं असं काही नाही होणार आहे तू इथेही काम करणार आहेस आणि हे करून तू तिकडे जाणार आहेस हे लक्षात ठेव. आणि सुदैवाने तसंच झालं. तो आता एक नवीन वेबसिरीज करतोय आणि खूप मोठ्या लोकांसोबत करतोय आणि ती वेबसिरीजचं तुम्ही पाहालच आणि शार्दूल दादाचं त्यातलंही काम पाहालच. तर शार्दूल दादा अशा पद्धतीने माझा असा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्याविषयी आणखी मी भरभरून बोलू शकतो. सो मी ते नंतर बोलतो. वेळ आपल्याकडे कमी आहे. पुढचा माणूस येतो तो म्हणजे आता भावांवरूनच जाऊया. तर कुणालचं आणि माझं बॉन्डिंग सुरुवातीपासूनच खूप छान जमलं. त्याचं कारण म्हणजे कुणाल खूप कमाल गातो. कुणाल खूप कमाल कुक आहे. आणि आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा आम्ही सकाळी उठायचो आणि आम्ही ओंकार करायचो. कुणाल मला सरगम पण कशा पद्धतीने रियाज करायचा सरगमचा तोही शिकवत होता. सो मी सकाळी आणि मुळात हरबाच्या कॅरेक्टरसाठी मी एक विशिष्ट आवाज एक बेसचा आवाज वापरत होतो जेणेकरून त्या कॅरेक्टरला आणखी एक म्हणतात ना स्ट्रॉंगनेस यावा. तो असा दणकट आहे त्या पद्धतीने तर तो त्याच्या अपीअरन्सच्या हिशोबाने त्याचा व्हॉइस पण तशा पद्धतीने असं मी ठरवलं होतं म्हणून मी तो व्हॉइस त्यासाठी वापरत होतो आणि तो त्याच्यासाठी रियाज करणं फार गरजेचंच असतं. सो कुणालमुळे तो रियाज व्हायचा आणि जेव्हा आम्ही एकत्र असायचो तर आम्ही मनसोक्त गाणी गायचो. अगदी रात्री सुद्धा आम्ही गाणी गायचो मोठमोठे 3-4 वाजेपर्यंत आम्ही गाणी गायचो. खूप गप्पा मारायचो. कुणालने स्वतः खूप स्ट्रगल केलेला. जसं कुणाल माझ्याविषयी बोलला कुणालने जगातली सगळी कामं केली तसं म्हटलं तरी चालेल. कुणालने काय काम करायचं सोडलं असेल असं मला वाटत नाही. त्याने प्रचंड स्ट्रगल केलं आहे त्याच्या आयुष्यामध्ये आणि तो खूप कमाल ॲक्टर आहे. मुळात जसं की सुरुवातीला मी त्याला पाहिलं त्याच्या कामामध्ये इन्व्हॉल्व कशा पद्धतीने तो होतोय. बरं मी त्याला तो सुद्धा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि तरीसुद्धा मी त्याला काही गोष्टींचे सजेशन्स द्यायचो ते सुद्धा तो पॉझिटिव्हली घ्यायचा आणि त्याच्यावर काम करायचा. आणि मला स्वतःला सुरुवात त्याची जशी झाली या कॅरेक्टरची म्हणजे परफॉर्मन्स त्याचा जसा सुरू झाला इथून ते आजपर्यंतचा मोतीलाल याच्यामध्ये प्रचंड प्रोग्रेस मला दिसली. म्हणजे तो आधी पण चांगलंच करत होता पण एक म्हणतात ना कॅरेक्टर आणखी उंचीवर चढवत नेणं त्या पद्धतीचं कुणालचं कॅरेक्टर त्याने मोतीलालचं कॅरेक्टर खूप चढवत नेलंय. आणि कुणालची ही खासियत आहे की तो जितका भव्य दिसतो तसं तितकं भव्य त्याचं काळीज सुद्धा आहे. तो सगळ्यांसाठी असं काहीतरी मायेने काहीतरी प्रेमाने काहीतरी आवर्जून काहीतरी बनवणार खायला ही एक त्याची खासियत. आणि मी त्याला म्हटलं की बाबा तुला पार्ट टाइम अभिनय कर तू पण फुल टाइम तू कुकिंग कर. एक चांगला ढाबा कर आणि तो ढाबा कमाल चालेल. सो तो आहे किंवा त्याच्या 2 गोड मुली आहेत
ज्या माझ्याशी खूप छान बोलतात आणि मी त्यांच्याकडे कुणाल विषयी फार काहीतरी चुगल्या करत असतो, कुणाल असा आहे आणि कुणाल तसा आहे, आणि मग त्यावेळेशी भांडतात नाही माझा बाबा चांगला आहे. सो हे असं एक असतं ना की एक आपलं एक सर्कल तयार होतं आणि त्याच्यामुळे एक बॉन्ड तयार होतो. सो हा माझा भाऊ आहे, हा माझा मोठा भाऊ आहे, शार्दूल दादा माझा मोठा भाऊ आहे आणि मला हे 2 भाऊ या मालिकेमुळे मिळाले. तर मी फार आनंदी आहे या सगळ्या गोष्टीसाठी. पुढे येते स्नेहल नंदावडे आणि मी. आमच्याकडे फक्त एकमेकांचा कॉन्टॅक्ट होता. मी एक ऑडिशन्सचे अपडेट देणारा ग्रुप बनवला, तर त्याच्यामध्ये माझा एक मित्र प्रशांत केळी, त्याने मला सांगितलं होतं स्नेहलला पण ॲड कर म्हणून. म्हटलं ओके. सो तेवढंच काय ते मला स्नेहलविषयी माहिती होती. बरं, त्याआधी आम्ही एकांकिका स्पर्धा वगैरे करायचो तेव्हा एकमेकांचं काम पाहिलं होतं, पण मला ती नावाने तेव्हा माहीत नव्हती. मी तिला पाहिलं होतं तिचं काम आणि बस काही असं फारसा आमचा नव्हताच खरं तर कॉन्टॅक्ट. पण जेव्हा ती इथे आली तेव्हा मी बघितलं अच्छा स्नेहल आहे, आणि तिने जेव्हा कामाला सुरुवात केली, तिचा जेव्हा परफॉर्मन्स पाहिला, म्हटलं अरे करेक्ट कास्टिंग झालेलं आहे नंदासाठी. ज्या पद्धतीने ती असायला पाहिजे निगेटिव्ह, तितकी ती कमाल काम करते. आणि जसं मी म्हटलं की सगळेच फार सिन्सिअर आणि आपल्या कामाच्या बाबतीत खूपच डेडिकेटेडली काम करत होते. सो ती तसं काम करत होती. आणि मग पुढे आमचा एक ग्रुपमध्ये असल्यामुळे तर गमती जमती होतच होत्या. मला तिची मस्करी करायला फार आवडते, कारण मी ते जिमला जात होतो. तर स्नेहलला असं वाटलं की आपण पण जिमला आहोत. तिला असं वाटलं की तिचं वजन फार वाढलं वगैरे. असं काही नाही, स्नेहल खूप मस्त फिट अँड फाईन आहे. तिचा फिटनेस खूप चांगला आहे. तर ती मला म्हणाली मी पण येते तिच्यासोबत जिमला. मग काय मला जिम पार्टनर मिळाली. सो आम्ही एकत्र जिमला जायचो, वर्कआउट करत होतो आणि डाएट एकत्र फॉलो करत होतो. सो आम्ही तिला नाव ठेवलं होतं गीता फोगट. सो ती आमची गीता होती आणि त्या पद्धतीने तिथे आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉन्ड आमचा तयार झाला. बाकी सेटवर तर मी तिची मजा मस्ती करायचो. फक्त एवढंच की आमचे सीन एकत्र जास्त नसल्यामुळे माझं तसं काही शेअरिंग त्या पद्धतीचं व्हायचं असं नाही. पण हो, जसं की मगाशी मला तुम्हाला कोणाला सांगितलं असेल की मी लुक्स नाही द्यायचो, माझ्यामध्ये राहायचो. तर एकदा स्नेहल मला त्याविषयी बोलली होती की अरे तू लुक का नाही देतेस, मला लुक दे. नाही ते लुक. मी स्नेहलला सांगितलं स्नेहल थांब मी तुला नंतर एक्सप्लेन करतो, आता सीन होऊ देता, कारण की खूप घाई झाली होती लुक न देण्याचं कारण. हा ठीक आहे पण बघ ना इथे जमलं तर लुक दे ना. तिची अशी ती चालली होती चलबिचल, दे ना मला लुक दे ना. मला ते समजतं की लुक न देणं याच्यामुळे काय होतं की समजा आपण ॲक्ट करतोय आणि समोरचा रिॲक्ट नाही झाला तर मग त्याला ते वेटेज नाही राहत असं असतं. बट इथे गोष्ट जरा वेगळी होती. हर्बाचं कॅरेक्टर हे अशा पद्धतीचंच आहे. हे जर आपण गृहीत धरून त्या पद्धतीने त्याच्याशी बोललो तर त्याला ते वेटेज तसंच मेंटेन करता येतं. आणि स्नेहलने ते मग तशा पद्धतीने केलं. आणि नंतर मी तिला एक्सप्लेन केलं की मी असं ठरवलं कॅरेक्टर हे अशा पद्धतीने वागणार आहे, त्याच्यामुळे मी असं करतो आणि मी आधीपासूनच मी असं केलेलं आहे म्हटलं. सो ते आता मला तसंच फॉलो करणं गरजेचं आहे. स्नेहलने ते ॲक्सेप्ट केलं, ओके म्हणाली. आणि नंतर तिने काही एपिसोड बघितले जे तिने बघितले नव्हते. ते बघितल्यानंतर ती स्वतःहून येऊन मला म्हणेल नाही अतुल तू बरोबर बोलला असेल, ते छान वाटतंय, ते चांगलं वाटतंय. सो मी म्हटलं ना की ही अशी स्नेहल पण आमची खूप अशी भव्य आहे. सो ही अशी भव्य माणसं जी आहेत ना ती मनाने सुद्धा भव्य मिळाली, त्यामुळे एक खूप छान कमाल बॉन्ड तयार झाला. आता अंकिता. तर अंकिता सुद्धा ललितची आहे आणि माझा अंकिताचा आणि शार्दूल दादाचा एक स्पेशल बॉन्ड होता. आमचं एक असं त्रिकूट होतं. हां. सो आम्ही तिघंजण मोस्ट ऑफ द टाईम आमच्या म्हणजे कधी कोणी सेटवर बघितलं असेल तर आम्ही तिघंजण असे वेगळे बसलेलो असायचो. असं काही नाही की आम्ही यांच्यापासून वेगळे बसलेलो असायचो, पण यांचे सीन चालू असायचं आम्ही तिघंजण बसलेलो असायचो आणि आमच्यात खूप घनघोर चर्चा व्हायच्या वेगवेगळ्या गोष्टींवर. जसं मी शार्दूल दादाविषयी बोललो तर शार्दूल दादाचा जो सेगमेंट चालू होता म्हणून मी त्यामध्ये अंकिताचं नाव नाही घेतलं, पण जे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायच्या त्यामध्ये अंकिता पण इन्व्हॉल्व नेहमी असायची. कारण ती सुद्धा खूप हुशार अभिनेत्री आहे. ती प्रत्येक आपल्या भूमिकेचा खूप विचार करून काम करते. प्रत्येक डायलॉगचा म्हणा किंवा कशा पद्धतीने आपण परफॉर्म करावं किंवा कशा पद्धतीने आपला परफॉर्मन्स चांगला होईल या गोष्टीकडे तिचं खूप लक्ष असतं. सो आमच्या तिघांचा एक कमाल बॉन्ड अशा पद्धतीने झाला होता. आणि अंकिता खूप साधी, खूप अशी नाजूक अशी आमच्यामधलं एक छोटंसं तिला म्हणता येईल पिल्लू. हा बाळच, कारण की ती बोलताना पण तशीच बोलते. काय रे दादा, शार्दूल दादा आणि मी जेव्हा फोनवर बोलतो तेव्हा आम्ही एकमेकाशी असंच बोलतो, हॅलो दादा काय करतोयस तू, असं नाही बोलतो. आणि मग तो माझ्याशी तशा पद्धतीने बोलतो, काय नाही रे काय चाललंय सांग मला. हे अंकिता अशा पद्धतीने बोलते असं आम्ही मिमिक ॲझ्युम करतो, मिमिक करतो आम्ही तिला.
तिची ही खासियत आहे की ती फार गोड मुलगी आहे आणि तिच्याशी कोणाचंही खूप लगेच कनेक्शन होतं, इतकी ती गोड आहे. मुळात जसं म्हटलं की आता स्वभाव तर झालाच, पण कामाच्या बाबतीत पण सांगून झालं. तिला कुठलंही काम सांगितलं की लगेच ती पहिली हां ठीक आहे चला आपण असं करूया, किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये पुढाकार जो असणं गरजेचं असतो ना, तो तिचा नेहमी असायचा. मग ती कधी अचानक पुण्याला जाणार असेल तर मग आम्ही तिला चिडवायचो, कशाला पुण्याला जातेस, थांब, नाही ते काय गरज आहे तुला पुण्याला जायची, जाणार येतेच नंतर. तर त्यावरून तिला खूप छळायचो. सुद्धा छान काही छान बनवता येतं तिला, कोशिंबीर वगैरे बनवणं, किंवा आम्ही दुपारी जेवायला बसलो की सगळेजण जेव्हा बसायचो ती एक वेगळी मजा असते. सो कामाच्या बाबतीत तर मी सांगितलंच की ती खूपच सिन्सिअर आणि खूपच डेडिकेटेड ॲक्ट्रेस आहे, खूप कमाल आहे आणि ती खूप पुढे जाईल हे मला माहिती आहे. आता शिवानी. हां, आता शिवानी म्हणजे चिंदी. तर शिवानी आणि माझं असं आहे की आम्ही दोघांनी एक फिल्म केली होती, पाटील नावाची फिल्म केली होती नांदेडमध्ये. तेव्हा शिवानीला मी पाहिलं होतं आणि मी म्हटलं होतं की शिवानी तू खूप कमाल काम करतेस आणि तुला मला असं छान लीड वगैरे करताना बघायचं आहे. आणि कट टू मला शिवानी अचानक तिचा प्रोमो दिसला, राजा राणीची जोडी, म्हणजे पुढच्या काही वर्षांमध्ये. बोललो वाह क्या बात आहे, मला फार आनंद झाला त्यावेळेला. आणि त्यानंतर आमची कधी भेट नव्हती झाली पाटील नंतर. सो मला जेव्हा कळलं की शिवानीचं कास्टिंग चिंदीसाठी झालं तेव्हा मला खूप आनंद झाला. बोललो क्या बात आहे, शिवानीसोबत काम करायला मिळणार आहे. तर शिवानी आणि मी आमचा एक म्हणजे आधीपासून आमची ओळख होतीच आणि जेव्हा मला कळलं की आम्ही एकत्र काम करतो तेव्हा खूप आनंद झाला. आणि मग जेव्हा ती सेटवर आली, आमचे सुरुवातीचे सीन जे होते फार रोमॅन्टिक होते. तर ते सीन करताना खूप कमाल मजा यायची. म्हणजे मी म्हटलं की हरबा अशा पद्धतीने पुढे असेल किंवा हरबाचं अशा पद्धतीने एक जर्नी असेल किंवा रोमॅन्टिक सीन वगैरे पण आमच्या वाट्याला अशा पद्धतीने येतील असं काही मला वाटलं नव्हतं. सो ते सीन आमच्या दोघांचे खूप छान व्हायचे. आमचा बॉन्ड त्या गोष्टीमुळे खूप चांगला झाला. शिवानी खूप 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 प्रचंड मेहनती आहे. मुळात ती जेव्हा तिचं काम तिच्याकडे येतं तेव्हा ती बाकी सगळं विसरते. एक वेळ म्हणजे असं वाटेल कोणाला की अरे एवढी उड आहे की काय, ही कोणाशी बोलत का नाही आहे, बोलायचीच सगळ्यांशी. पण जसं आम्ही एकमेकांशी फार मिसळलो होतो तशा पद्धतीने शिवानी थोडी अलिप्त असल्यासारखी असायची. मला फार असं वाटेल की अलिप्त, पण मला माहिती होतं की ती कामाच्या बाबतीत तशी असल्यामुळे ती अशी बसते आणि ती स्क्रिप्ट घेऊन तिचं वर्किंग तिचं चालू असायचं. आणि जेव्हा जेव्हा ती सीन करायची तेव्हा मी काय म्हणतात ना अचंबित व्हायचो की अरे क्या बात आहे, तिने खूप कमाल पकडलं कॅरेक्टर. आणि त्याचा तो प्रवास त्या कॅरेक्टरचा ज्या पद्धतीने पुढे असायला हवा तो ती बरोबर विचार करून करत होती. आणि ॲक्ट्रेस म्हणून किंवा को ॲक्ट्रेस म्हणून ती फारच कॉपरेटिव्ह आहेच ऑलरेडी. त्यामुळेच ती आता इतकी फार मोठी आहे. तिचं खूप नाव आहे, लोक तिचं कौतुक करतात. पण त्या व्यतिरिक्त ती माणूस म्हणून पण खरंच खूप चांगली आहे. ती सदैव म्हणजे भले तिला जसं कुणाला सांगितलं की आमचे खूप सीन असायचे ज्याच्यामुळे अजिबातच वेळ मिळायचा, तिला पाहायचो मी. आणि हिरोईन म्हटलं तर तिचे जास्त सीन असतात. सो तिला अजिबातच वेळ नसायचा. मी पाहिलंय तिला दिवसभर राबताना, अगदी उन्हातानातून काम करताना तिला पाहिलंय. आणि त्यात कसलीही तक्रार न करता ती शांतपणे काम करत असते. तिच्या कामाकडे तिचा फोकस असतो. सो आणि स्वतःवर सुद्धा कलाकारांनी स्वतःवर सुद्धा तेवढंच म्हणतात ना स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मग आपण काम करतोय मग फक्त कामच करतोय, स्वतःकडे लक्ष नाही देत आहे असं नसलं पाहिजे. स्वतःकडेही लक्ष द्यायचं असतं कारण आपल्याला पुन्हा स्क्रीनवर पण दिसायचं असतं. सो त्या बाबतीत पण मला प्रश्न पडायचा की एवढं सगळं करते कधी, तिला वेळ कधी मिळतो. म्हणजे माझ्या पायांना टाचांना माझ्या भेगा पडल्या होत्या. मी चपला वापरत होतो, हरबाजीला चपला घालता येत होत्या, पण शिवानीला कधीच चिंदीला चपला घालणं अलाउडच नव्हतं. तिला अनवाणीच चालायचं होतं. म्हटलं माझ्या पायांना माती लागतेच पण तेवढी नाही लागत जेवढी शिवानीच्या लागते. मग तिच्या पायांना भेगा का नाही पडल्यात. तर ती मला सांगायची की मी घरी आल्यानंतर मग रात्री पाय धुवून वगैरे मग त्याला तेल वगैरे लावून त्याशिवाय मी झोपत नाही. बरं ते करते बाकीच्या गोष्टी पण आणखी काही स्किन केअर वगैरे या सगळ्या गोष्टी करतच असेल. सो मला प्रश्न पडायचा की एवढं सगळं करायला एवढी ऊर्जा राहतेच कुठे. मी आलो की मी कंटाळून झोपून जायचो. सो हे एवढं सगळं करणं, सो हे इट्स नॉट पॉसिबल जेव्हा जर तुम्ही डेडिकेटेड नसाल, जर तुम्ही तुमच्या कामाशी कमिटेड नसाल, तुम्ही तुमच्या स्वतःशी कमिटेड नसाल. सो हे झालं. पुन्हा एकमेकांची काळजी करणं असेल. मी आजारी पडलो होतो त्यावेळेला तिने आवर्जून मला सतत विचारलं होतं की अरे आता तुला काही हवंय का, तुझ्यासाठी काही आणून देऊ का.
ह्या गोष्टी असतील किंवा अंकिता पण जेव्हा सांगितलं की तिची इंजुरी झाली आणि हॉस्पिटलला जाणं येणं जेव्हा चालू होतं त्यावेळेला पण तिने त्यावेळेला काळजी दाखवणं. सो या सगळ्या गोष्टीमुळे एक माणूस म्हणून आपण कसे आहोत हे लोकांसमोर येतं. सो ती इतकी कमाल माणूस म्हणून आम्हाला म्हणाल की आमच्यासमोर आली आणि आमच्याशी तशा पद्धतीने वागली आणि ऑब्व्हियसली मला तिच्यासोबत आणि या सगळ्यांसोबतच पुन्हा पुन्हा काम करायला आवडेल. आणखी एका माणसाविषयी मला बोलायचं आहे जो आमच्या सपकाळ फॅमिलीतला नाही आहे आणि ज्याने आमची सपकाळ फॅमिली उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण डाव रचला होता तो म्हणजे दमडाजी. खूप गोड माणूस आहे तो, प्युअर माणसात ना, प्युअर बाय हार्ट अशा पद्धतीचा माणूस आहे. सतत गमती जमती करत असतो आणि त्या गमती जमती ऑटोमॅटिकली सुद्धा होतात, त्याच्या ध्यानीमनी पण नसतं आणि त्या होऊन जातात. इतका तो लहान मुलासारखा आहे आणि कामाच्या बाबतीत पण अर्थातच चोख आहे. खूप कमाल काम करतो तो. मला माणूस म्हणून तो खूप आवडला. जेव्हा जेव्हा मी त्याच्याबरोबर काम करायचो तेव्हा मी जेव्हा OS असेल म्हणजे कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर असेल, माझ्या शोल्डरवर असेल, तेव्हा मी हमखास फुटायचो. अशा काहीतरी गमतीच करायचो तो. सो तिथे एक आमचा खूप चांगला बॉन्ड झाला त्याचा आणि माझा. शिवाय धनाजी धनंजय ढेकणे म्हणजे भिकू आणि हऱ्या हे दोघं सुद्धा त्याच्याबरोबर असेल, त्यांच्याबरोबर खूप चांगला बॉन्ड झाला. ओव्हरऑलच मी म्हणेन की सगळे जे काही सेटवरची जी माणसं आहेत त्या सगळ्यांसोबतच माझा खूप चांगला बॉन्ड झाला. आता सगळ्याविषयी सांगायचं म्हटलं तर हा ब्लॉग मला वाटतं पुरेसा होणार नाही, त्याच्यासाठी कदाचित कुणाला वेगळा ब्लॉग करावा लागेल. सो थँक्यू सो मच. मला या मालिकेमुळे खूप चांगली माणसं मिळाली, खूप चांगलं कॅरेक्टर करायला मिळालं, खूप खूप शिकायला मिळालं. सो मी या मालिकेचा तर आभारी आहे आणि ही मालिका मला ज्यांच्यामुळे मिळाली त्या सगळ्यांचा आभार आहे. थँक्यू अतुल, एवढा सगळं व्यक्त झालास आणि तुला म्हणजे आता तो कट्टू आता तो गोव्यात असणार आहे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, श्रमपरिहार हा मराठीत शुद्ध शब्द आहे त्यासाठी की केलेल्या कामाचा श्रमपरिहार करण्यासाठी तो आता गोव्यात चाललेला आहे. आणि गोव्याच्या बाबतीत थोडक्यात सांगतो मी, गोवा ही अशी जागा आहे माझ्यासाठी की जिथे मला खूप रिलॅक्स वाटतं, माझी तंद्री लागते. मी बीचवर जाऊन जेव्हा बसतो तेव्हा त्या समुद्राच्या लाटांची गाज आणि त्या लाटा पाहणं, भर दुपारी म्हणा किंवा रात्री असेल, याच्यासारखा आनंद नाही आहे माझ्यासाठी. तिथे जाऊन मला ते रिलॅक्स होणं फार आवडतं आणि पुन्हा गोवा फिरणं, बाईकवर अख्खा गोवा फिरणं. सो ही जी गंमत आहे ती मला फार आवडते, त्याच्यामुळे मला गोव्याला वारंवार जायला आवडतं. सो मी आता काम संपल्यानंतर मी जाणार आहे असं मी ठरवलं होतं. सो मी चाललो आहे. येस, आणि तो जो ठरवतो तो करतो आणि त्याला जे हवं असतं ते त्याला मिळतं, हे त्याचा एक बेस्ट म्हणजे हा गुणधर्मच आहे त्याचा. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. म्हणजे हॅपी जर्नी गोव्यासाठी. पुढची वाटचाल आहेच ती. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तू असाच काम कर, असाच काहीतरी वेगवेगळे भन्नाट रोल कर, अशा माझ्याकडनं अंतकरणातून शुभेच्छा. आणि हे सगळे रोल करताना तुम्ही सुद्धा माझ्यासोबत त्या ठिकाणी असावं, ते को ॲक्टर्स म्हणून. येस. आणि अतुल सोबतचा काय माझा शेवटचा ब्लॉग नाही. अतुल मुंबईत राहतो त्यामुळे मी त्यासोबत अजून, कारण की तो फुडी आहे, मी पण फुडी आणि शार्दूल पण फुडी. आणि दुसरी गोष्ट तू सांगितलीस नाहीस काय, याला सुद्धा बाईक रायडिंग फार आवडते आणि त्यामुळे आम्ही लवकरच बाईक रायडिंग प्लॅन केलेली आहेत. सो कदाचित ते ब्लॉग माझी बाईक मी जरा लॉकडाऊन मध्ये तू नवीन बाईक घेणारच आहेस ना. सो आपण लवकरच त्या बाईक, मला ऑल इंडिया एक्सप्लोर करायचा बाईकवरती, ऑल इंडिया. आपण जाऊयात नक्की. येस. तर तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतील का रायडिंगचे, हे पण सांगा आम्हाला. म्हणजे आम्ही रायडिंग आणि फूड ब्लॉग या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला लागू. येस येस. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून जा. आणि अतुलला पण मी खूप काय म्हणतो इन्करेज केलं की तू पण फूड ब्लॉग्स चालू, कारण की तो पुढे आहे, मी पुढे आणि शार्दूल पण पुढे आहे. आम्ही तिघांचे आम्ही एकत्र भेटलो तर फूड ब्लॉग नक्की असणार आहे आणि काहीतरी त्याच्यात तुम्हाला नवीन असणार आहे. म्हणजे ते सारखे नसणार आहे. मी काहीतरी वेगळं त्याच्यात बोलणार आहे, हा काहीतरी वेगळं बोलणार आहे, शार्दूल काहीतरी वेगळं बोलणार आहे, हे 100% खरं आहे. तर अशाच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.